सवेरे सवेरे यारों से मिलने ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से न रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम
नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर
म्हणूनच या प्रेरणेतून या ठिकाणी यापुढे या शाळेचा टक्का वाढावा, पटसंख्या वाढावी, शाळेमध्ये दर्जेदार असे शिक्षण उपलब्ध अरे शाळेच्या सारखे टाळ्या वाजवा. एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन तीन. सगळे विसरले. आपल्या तरी मित्राचा चांगला सन्मान झाला पाहिजे. यांचाही सन्मान करावा अशी मी विनंती करतो. प्रातिनिधिक सत्कार आहे, कोणीही विद्यार्थ्यांनी रागवू नये. हा सन्मान आपला स्वतःचा आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या. असं सुंदर असा सत्कार या ठिकाणी मोहनराव प्रताप यांचा होतोय. आपला कार्यक्रम जो सुरू आहे स्नेहमेळाचा माझे विद्यार्थी आणि शिक्षकांचा, त्या कार्यक्रमाला खरोखर मनापासून माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत. रत्नागिरी शाळेतील प्रत्येक गेट टुगेदरला प्रमुख पाहुणा अध्यक्ष या नात्याने येत असतो. त्या माझी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं देखील आमचं चांगलं प्रेम आहे. आणि माझे विद्यार्थी आपल्या शाळेतील बरेचसे माझे विद्यार्थी हे आमचे परममित्र देखील आहेत. तर आपल्याला पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा देतो. आपण हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने अरेंज केलेला आहे, त्याचा आस्वाद घ्यावा आणि एन्जॉय करावा. धन्यवाद. माझा जन्म झाला त्या नगरीला माझा साष्टांग नमस्कार. तसेच आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला त्या आईवडिलांना माझा नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः असे माझे आदरणीय वंदनीय पूजनीय असे माझे गुरुवर्य यांना माझा साष्टांग नमस्कार. तसेच माझे वर्गबंधू माझ्या आजच्या विद्यार्थ्याचे मेळाचे अध्यक्ष अशोक क्षीरसागर यांना माझा नमस्कार. तसेच माझे वर्गबंधू व माझ्या मैत्रिणी तसेच सर्व माझे विद्यार्थी यांना माझा नमस्कार. तसेच ह्या वाक्यासारखे मैत्री असावी. अंधाराचं गाव चांदण्यानं उजळून टाकावं. जिजाऊ स्त्री शक्तीला सन्मान देणाऱ्या राजमाता अहिल्याबाई, ज्ञानज्योती जागवणाऱ्या राजमाता सावित्रीबाई, घटना लिहिणाऱ्या शिल्पकाराला घडवणाऱ्या भीमाई, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, ह्या सर्व माझ्या आदर्श महिला मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व ह्यांच्या गुणांना त्रिवार अभिवादन करते. तसेच माझ्या पाठशाळेला माझा कोटी कोटी नमस्कार. सांगायचं म्हणजे मला मोहनचा फोन आला. तो म्हणाला, सीमा आपल्याला रत्नपुरी शाळेचा ग्रुप करायचा आहे, तर तू ऍडमिन हो. मी बोलले, मोहन मला खूप काम असतं, तर तुम्हीच कोणीतरी ऍडमिन व्हा आणि हा ग्रुप तयार करा. सुरुवातीला आम्ही 4-5 जणच होतो. आज तो ग्रुप 350 जणांचा झाला आहे. आज सर्व माझी विद्यार्थी रत्नपुरी शाळा संघ एक छोटस रोपटं लावलं. आज त्याचं रूपांतर एक मोठ्या सावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे झालं. त्याला अनेक जणांनी आपलं योगदान दिलं. राहुल कांबळे यांनी विद्यार्थी ऍड केले. तसंच संतोष गवळी, सुनील केंगार, मोहन प्रताप, संतोष कांबळे, प्रकाश धांदोरे, भागवत तोरडे, उमेश चव्हाणवी. तसेच कार्यक्रमाची तारीख फिक्स जशी झाली, एखाद्या वधूच्या वरबापाची जशी धावपळ होते तशी सुरुवात झाली. नाव याद करणे, पैसे जमा करणे, शिक्षकांना भेटणे, जेवणाची सोय, मंडप, लाऊडस्पीकर, स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी, रांगोळी, स्वागत समारंभ, फोन करून प्रत्येकाची विचारपूस. बऱ्याच गोष्टी माहीत नव्हतं. घरी एखादा कार्यक्रम असल्यावर किती नियोजन असतं त्याचा अंदाज आपल्याला असेल. खरंच संसारातून वेळ काढून, कामातून वेळ काढून ग्रुप तयार करून झाल्यापासून आपण खुर्चीवर बसेपर्यंत जीवात जीव नाही. खरोखर असे डोळे तृप्त करणारे इतकं सुंदर नियोजन आपल्या मुलांनी केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
कुलकर्णी शिक्षक क्लास 1 ऑफिसर वकील पोलीस बिझनेसमॅन आपल्या पदावर कार्य करत आहेत. आजपर्यंत मुलगी माहेर सोडून जाताना रडते, पण विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दोघे शाळा सोडून जाताना रडतात. काही लोकांना वाटतं पुढे गेल्यावर हायस्कूल कॉलेजला खूप मजा असते, पण पुढे गेल्यावर कळतं खरी मजा पाठशाळेतच असते. माझा अनुभव सांगायचा झाला तर आम्हाला मुख्याध्यापक म्हणून आपले झेंडे गुरुजी, करचे सर, कसबे सर, देगलूरबाई, शहाबाई यांच्या ज्ञानाच्या योगदाने आम्ही घडलो. आमचे स्वप्न पूर्ण झाली. बघा, ज्योतिराव फुले यांनी एक वाक्य लिहिले, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तवना शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बघा ना, शिक्षण न घेतल्यामुळे तेवढे परिणाम सांगितले, म्हणजे बुद्धी, नीतिमत्ता, वेग, उत्साह, आनंद आणि पैसाही न शिकल्यामुळे जातो. बघा, कधी काही आपण माहेरून शाळेत यायचो, पण आज सर्व माझ्या मैत्रिणी नांदून सासर होऊन आपण पाठशाळेत आलोय. तेवढं मोठं भाग्य, हे सगळं श्रेय आयोजकांना जातं. बघा, शिक्षक हे असं उपकरण आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठे युग पुरुष घडले. धन्यवाद गुरुवर्य. आज माझाच अनुभव सांगायचा झाला तर जे गुरु म्हणून मला लाभले ते करचे सर इंग्रजी शब्द रोज पाठ करून घ्यायला सांगायचे. नाही झाले तर भली मोठी छडी हातावर मारायचे. जर कधी शब्द पाठ केले नसले तर आम्ही पळून जायचो आणि आजारी असल्याचे कारण सांगायचो. परत आम्ही युक्ती केली, 1 नंतर 2 3 कोणाचा ओळीने नंबर येईल तोच नंबर पाठ करायचा. थोड्या दिवस झाली मजा, परत सरांच्या लक्षात आल्यावर सरांनी अधूनमधून विचारायला लागले. मग आम्ही प्रामाणिकपणे पाठांतर करायला लागलो. आज ते माझं इंग्रजी चांगलं झालं असेल. सर, प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाला. तसेच नोकरबाईमुळे गणिताची आवड निर्माण झाली. तसेच कसबे सरांच्या धाकामुळे पाठांतर करायची सवय झाली. आम्हाला शहाबाई खूप वर्ष वर्ग शिक्षिका लागल्या, त्यामुळे सर्व विषयाची गोडी निर्माण झाली. आमची बॅच 94-95 सालची. मला गर्वाने सांगावं वाटतं, मी 7वीतून 8वीत वर्धमान विद्यालयात गेले. तेथे शेतकऱ्यांच्या मुलांना घेत नव्हते, फक्त कामगार आणि इंजिनियर आणि साहेब असतील त्यांच्याच मुलांना घेत असत. पण मला असे गुणवंत गुरु भेटले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला माझ्या गुणवत्तेवर ऍडमिशन भेटले. मी पहिलेच विद्यार्थिनी शेतकऱ्यांचे असेल त्या शाळेत ऍडमिशन घेतलं. मला खरंच खूप आनंद वाटतो. माझं शिक्षण वालचंद शर्जीच्या संस्थेत झालं, म्हणजे पाठशाळा, हायस्कूल आणि कॉलेज. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तसेच आमच्या रणमोडी वस्तीचा संबंध वरचं उकळमाळ, खालचं उकळमाळ, नवदारे, आडदारे, कौलारूचा, रत्नपुरी, भाग वस्ती यांच्याशी एक नाळप्रमाणे संबंध असायचा. एका ताटात जेवल्यासारखं गुणाभावाने राहायचं. एका धाग्यात, एका मोळीत बांधल्यासारखी एकी असायची. प्रत्येकाच्या नसानसात माणुसकीचा उत्कृष्ट नमुना दिसायचा. मी ज्योती बनसोडे, नंदा सोनवणे, वर्षा राजपुरे, सविता बोंद्रे, वैशाली केंगार, आरती सावंत, मनीषा पोपट कांबळे, छाया ठोकळे, आशा वाघ, वैशाली ओव्हाळ, रेश्मा क्षीरसागर, उज्ज्वला धुमाळ, ज्योती वाघमारे, शीतल चौकमाल आम्ही मैत्रिणी एका जीवाने राहायचो. परत 2 तुकड्या झाल्यानंतर अश्विनी बनसोडे, सीमा वाघ, पुष्पा वाघ, बेबी शिंदे, मनीषा कांबळे, अर्चना कांबळे एकत्र आल्या व आमच्या गोड मैत्रिणी झाल्या. रविवारी सुट्टी असली की एकमेकींच्या घरी जायचं. एकटे चालली म्हणून मी ज्योती मला सोडा यायची, परत मी एकटी चालली म्हणून ज्योती मला सोडा यायची. असे 2-3 हेलपटे व्हायचे. मग परत विचार करायचो, दोघींनी मध्ये थांबायचं आणि तिथे प्रवास सुरू करायचा. मी तुझ्या घरी, तू माझ्या घरी. आणि पोचली का करायचाच फोन नव्हते ना. आज पण तो नीलगिरीचा सुगंध आठवला ना, मन भरून होतं. किती सुंदर काळ आपण वालचंद नगरीचा पाहिला, त्याचे साक्षीदार आहोत आपण. मला तर 7 जन्मात हेच माहेर, हेच सासर, हेच वालचंद नगर, हीच शाळा, हीच लोक देवाने मला भेटावी, हीच प्रार्थना देवाला. 15 ऑगस्ट 26 जानेवारी गोळ्या बिस्किटे वाटायची. तुला किती मिळाली, केवढी उत्सुकता असायची. वाणील बाई, बोत्रे बाई, शेळके बाई ह्यांच्यापाशी तोंडाला चव आणणारी गोळ्या बिस्किट मिळायची. त्यात चिंचुके आमचा आवडता विषय असायचा. 10 पैशाला 10. कसबे सरांना खूप राग यायचा चिंचुकेचा आवाजाचा. रामायण, महाभारत, सिनेमाचे चित्र कापून विकत घ्यायची व घरात लावायची. कांचनकर बाईच्या घरात रामायण सिनेमा बघायला जायचो. परत आमच्या वस्तीवर 2 उकळमाळ, शक्तिमान, चंद्रकला बघायला यायचं. अख्खा वाडा भरायचा. आमचा अजून त्याची कृपा, किती आनंद वाटायचा. शिक्षक दिना दिवशी तर खरंच शिक्षक असल्यासारखा रुबाब वाटायचा. सुरपाट, लंगडी, शिवणा, पावणी, खो खो, शाशीचे पिरियड, चिमणा उड, कावळा उड, गजगे आवडते विषय खेळ. एखादा मुलगा वही घेऊन आला, आम्ही ओळखायचं उद्या सुट्टी आहे.
उदाहरणार्थ हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. 4 वाजता ललिताबाईंच्या घरचा चहा आणण्यासाठी 4 वाजता ललिताबाईंच्या घरचा चहा आणण्यासाठी प्रत्येकाची स्पर्धा लागायची. अशा कितीतरी आठवणी आठवली की पाठशाळा आठवते. आम्हाला चौथीला हगारे गुरुजी शिकवायला आले. ते खूप मारायचे, आम्हाला भीती वाटायची. आमच्या बरोबर आजी सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दरवाजात बसून राहायची. जरा दरवाजाच्या आड दिशेनं झाल्यावर वर्गात तासाला असताना दप्तर घेऊन पळून जायचो. घरची पण वय टाकली. एक दिवस आमच्या दादाने किशोर, स्वाती व आम्हा तिघांना एका वर्गातच बसत होतो. आमच्या दादाने कावळीचा फोक काढला व आम्ही पुढं व तो सायकलवर पाठीमागून जे फोकाने बदललं परत घरी कधीच राहिलो नाही. असा मार बालपणीच भेटतो. त्याचं आपलं हित असतं हे मोठं झाल्यावर कळतं. आई झाल्यावरच कळतं, सांगावं तेवढं कमीच आहे. आज आपण बोलूया वालचंद हेराचंद जोशी. मला का ह्यांच्याविषयी महत्व सांगावं वाटतं, कारण आपण माणूस म्हणून वागतोय त्यांचीच कृपा. त्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1882 साली झाला. वालचंद यांनी वालचंद प्रायव्हेट लिमिटेड कंस्ट्रक्शन कंपनी चालू केली. बांधकाम क्षेत्रात इंजिनियर नसतानाही खूप मोठी प्रगती केली. अनेक रेल्वे मार्ग बांधले. मुंबई महानगरपालिका ही त्यांनीच बांधली. मुंबई पुण्याला जाणारा बोरघाटातील बोगदा त्यांनीच बांधला. कंसापासून मुंबईला जाणारी पाईपलाईन त्यांनीच टाकली. अनेक पूल, रेल्वे, प्लास्टिक कारखाने बांधले. हा काव्यशीत राजूजवळ होता. तसेच अनेक साखर कारखानेही त्यांनी बांधले. एवढे मी माझ्या थोरल्या भावाने पाठशाळेविषयी एक त्याची वाक्य लिहिले ते मी बोलून दाखवते. रत्नपूरची शाळा आहे वैभवाचा आधार, या ज्ञानबंधाऱ्याने दिला ज्ञानाचा आधार. रत्नपूरची शाळा म्हणजे रत्नाची खाण, आम्हासारखे रत्न घडविले महान. वालचंद शिरजींनी ज्ञानगंगाद्वारे आणली. तिची स्थापना 28/3/1941 साली झाली. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची पाठशाळा, आमची आवडती रत्नपुरी पाठशाळा. चारी बाजूनी शाळेला दगडी तटबंदी, मोहब्बा पाहून झाली आमची नजरबंदी. तटबंदीच्या लाकडी खांबाला काटेरी तार, जसे हातात काठी घेऊन उभे राखणार. शाळेत प्रवेशासाठी लाकडी मोठे फाटक, आखीव रेखीव रंगटणे मात्र टकाटक. शाळेच्या आवारात रंगबेरंगी फुलझाडे, लक्ष वेधून घ्यायची आंब्याची 2 झाडे. शाळेच्या मध्यावर पत्र्याचे उतरते छप्पर, बाजूला लहान ऑफिस मध्ये शाळेचे दप्तर. लक्षवेधी भिंतीवर असायची विविध चित्रे, बाळगोपाळांना वाटायचे ते आमचे मित्र. दोन्ही बाजूंना शाळेसमोर भव्य वरांडा, प्रार्थनेसाठी रोज व्हायचा आमचा गराडा. समोरच होते खेळासाठी भव्य पटांगण, आपापसात वाद झालेले ते व्हायचे रणांगण. शिक्षणासाठी बाळगोपाळांचा झाला मेळा, परिसरातील मुले मुली झाली गोळा. शाळेत येण्याचा आमचा पहिला दिवस, नवीन कपडे व दप्तर पाहून गेला आळस. शाळेत येण्याचे पहिले दिवस झाले सुरू, शाळे बुडवल्याने घरचे लोक लागले मारू. परिपराताचा कार्यक्रम दणक्यात पडायचे पार. सरसच्या फोटेला फुलांचा रोज हार. हा ना, हो. आजी माझी विद्यार्थ्यांना करुणी वंदन, शाळेने केले आपल्या जीवनाचे चंदन. हे वाक्य माझ्या भावाने लिहिले आहेत. खरंच कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद आयोजक, विद्यार्थी आणि माझे गुरुवर्य. जात होता माझ्या गुरुवांना एवढंच आशीर्वादामध्ये आम्हाला असावा. कळतं सीमाताई शाळेमध्ये किती बोलत असते, नुसता बोलण्यावर किती मार खाल्ला असेल. शब्दांनाही कोड पडावं एवढे आपण थोर आहात. भाग्य आपण आमचे गुरुवारे आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रत्नपुरी पाठशाळा. जणू काय वर्गामध्ये शिक्षक बोलत असत नसते, शिक्षक फक्त आणि सीमाताई बोलत असते. मुलांना, मुलींना, सगळ्यांना मला बोलवल्याबद्दल प्रथम धन्यवाद देते. आणि या सगळ्या लोकांनी, या विद्यार्थ्यांनी जे कष्ट केले आणि आतापर्यंत जे कष्ट करतात त्या सर्वांना मी धन्यवाद देते. आणि आता काय आहे सांगू का, सीमारांमध्ये मी सर्व सांगितलेलंच आहे काय 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 केलेलं आहे.
रत्नपुरी पाठशाळेने काय काय नाही हे सगळं तिनं सांगितलं. त्याच्याबद्दल परत सांगण्याची माझी काही हे नाही. तर त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करून माझी भाषण बोलले. महाशय आणि या शाळेचे मुख्याध्यापक, जमलेले सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर सगळे जमलेले विद्यार्थिनींनो, आज इथं आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं. खूप जंगी स्वागत झालं आमचं इथं आल्यानंतर. आणि सगळ्यांनी इथे आम्हाला आदरानं बोलवलं, मान सन्मान केला आणि त्याबद्दल त्यांचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय. या शाळेमध्ये मी 25 वर्ष सेवा केली. त्यानंतर माझी 2 वर्ष धवलपुरी पाठशाळेत आणि 2 वर्ष लालपुरी पाठशाळेत. त्यानंतर 2004ला मी सेवानिवृत्त झाले. अशा रीतीने माझे इथले कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये अतिशय आनंदात दिवस गेले. त्यामुळे या शाळेबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. आणि ते मुलांच्या पण सतत इथल्या आठवणी येत असतात आणि त्यांनी पण चांगले मुलांनी हे केलेले आहे. सगळ्यांचं स्वागत समारंभ चांगलं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. कार्यक्रमामध्ये मला हजरांची संधी मिळाली त्याबद्दल प्रथम मी आयोजकांचे आभार मानतोय. कृपया सर्वांचं भाषण एकाच वेळी इतक्या ओळखीचे लोक एकाच वेळी भेटणं फार अवघड होते. आयुष्यात भेटत नाही अजून, पण सगळे ओळखीचे माहितीचे असे लोक एकत्रित दिसले, भेटले, बोलले, सुसंवाद झाला. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नंतर तुमचे पाहिजे. कारण गुरुने दिला ज्ञान रूपी होता आम्ही चालवू हा पुढे वाढ. तुमच्या गुरुनी माझ्या गुरुनी जो ज्ञानाचा वासा दिलाय तो आता पुढे जायचा. पण तुमचं सोन्यात रूपांतर करणारे, शक्ती आणणारे गुरुजी म्हणजे गुरु. या इथं अनेक जण मला भेटले. सर्व क्षेत्रात मंडळी कार्य करत आहेत. शाळा क्षेत्र, पोलीस स्टेशन, शेतीशास्त्र अशा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लोक जे मोठ्या पदाला आहेत. पण ते कृपया शांत राहा. जमिनीला सर्वांचं भाषण चालू आहे. मी नेहमी सांगतो की कॅरेक्टर एक कॅरेक्टर आहे. चारित्र्य शाळेमध्ये चारित्र्य घडवण्याचं काम. 2 पुस्तकं कमी शिकला तर चालेल, 2 मार्क कमी मिळाले तरी चालतील, पण चारित्र्य घडलं पाहिजे हा महत्वाचा भाग. मला या विद्यार्थ्यांना आठवत असेल की मी प्रत्येक माझं भाषण त्याच्या पुढे होतं. कॅरेक्टर इज डेस्टिनी. Destiny of the nation built upon the character. If we are lacking the character, we cannot reach the highest point. आपल्याला हायएस्ट पॉईंटवर पोहोचायचं असेल तर कॅरेक्टर चांगलं पाहिजे आणि ते आपल्याला प्राप्त करता पाहिजे. मग बाकी सर्व आहेत महत्त्वाच्या, पण त्यानंतर दुय्यम दर्जाचा. आणि इथं ज्ञान देणारे शिक्षक, ज्ञानासाठी तुम्ही आतुरला तुम्हाला लहानपणी असतानाची कदाचित किंमत कळली नसेल, पण आता त्या ज्ञानाची किंमत कळण्याची आपण आपल्या मुलाला समजावून सांगू शकतो. ही जाणीव वाटतो. इथं कामे झाले आहेत. बरेच शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, अधिकारी यांचा मी आभारी आहे. मी सुटकर सरांचं आयोजन या सहभाग आहे. असतो तिथं तो कार्यक्रम यशस्वी होतो. प्रथम दर्शनी मॅडमने जे भाषण केलं ते अतिशय उत्कृष्ट नमुनेदार आहे. एवढं एका वेळेला बोलायचं म्हणजे आवड होत आहे, पण त्यांनी ते पेरून दाखवलंय. तर त्यांचे धन्यवाद. मला त्या ठिकाणी संधी दिली. आय एम व्हेरी हॅपी. धन्यवाद पिंपळनेरकर सर. व्हेरी गुड. हॅलो, आता येतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पालक वर्ग, माझ्या मुलीबाळी आणि माझी मुलं बाळ सुद्धा. आज आपण इथे एक सोहळा साजरा करतोय आणि या ठिकाणी माझा मनोगत सांगण्यासाठी मी उभी आहे.
मनोगताची सुरुवात करण्यापूर्वी थोडी एक गोष्ट मला सांगायची. कवितेच्या 2 ओळी म्हणते मी. दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. आणखी 2 ओळी पुढच्या अशा आहेत. चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, थेंब आम्ही तर सागर. या चिरे घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये सुदैवाने आम्ही जेवढे आज व्यासपीठावर हजर आहोत ते आम्ही भाग्यवान आहोत. पण दुर्दैवाने आज आमच्यापैकीच काही जण हयात नाहीये. आम्ही थोडा नामोल्लेख करू इच्छिते. तांबटबाई, झेंडे गुरुजी, हगारे गुरुजी, जोशी गुरुजी, नामदार गुरुजी, कसबे गुरुजी, जैनबाई, इनामदारबाई, गोहाडबाई, धांदरपळेबाई, आमच्या पेंडसेबाई आणि खोलम गुरुजी. पण हे जे चिरे घडवणारे होते त्यांच्याबरोबरच काही चिरे सुद्धा या कालौघात निखळले. त्यातली मला काही नाव आठवत आहेत ते म्हणजे एक महेंद्र, दुसरा नवदराचा नितीन शेंबडे, पैगंबर पठाण आणि माझी अतिशय आवडती असलेली एक विद्यार्थिनी होती, तिचं नाव होतं प्रतिभा पाळ. दुर्दैवाने ती आज आपल्यात नाहीये. तर या चिऱ्यांचं सुद्धा स्मरण करणं मला संयुक्तिक वाटतं या ठिकाणी. आता यांचं आता आपण मघाशी श्रद्धांजली वाहिलेलीच आहे. पण माझी अशी एक थोडीशी विनंती आपल्याला की आपण काही उठायचं नाही, काही नाही, फक्त हात जोडा आणि त्यांना आदरांजली वाहा. सर्वांनी फक्त एक हात जोडा. 1 मिनिटभराचा प्रश्न आहे आणि मग मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. आता हात का जोडायचे या ठिकाणी मला सचिन तेंडुलकरची आठवण येते. आपल्याला माहिती सगळ्यांना ते. मला शिकवता येत होतं, मला वाचता येतं, पण मला फारसं बोलता येत नाही. आणि त्यामुळं मी जे थोडंसं असं मला सुरुवातीला वाटलं होतं की मी थोडी भावनाशील होईल आणि जास्त बोलू शकणार नाही, म्हणून मी थोडंसं लिहून आणलेलं आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे सगळ्यांना. शेवटी मी शिक्षक आहे. सर्वात दीर्घायुष्य या जगात कोण आहे? तर सर्वात दीर्घायुष्य या जगात फक्त शिक्षक आहे. का शिक्षक आहे? तर शिक्षकांनी जेवढी वर्ष सेवा केलेली आहे, त्यांच्या हाताखाली जेवढे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, त्यांची आयुष्य ही सगळी शिक्षकाच्या आयुष्याशी जोडली गेलेली आहे. म्हणजे विचार करा, सगळे विद्यार्थी त्यांचं आयुष्य प्लस आमचं आयुष्य म्हणजे आम्ही सगळ्यात दीर्घायुष्य आहोत की नाही. आणि तुमच्या मनामध्ये थोडस तुम्ही डोकावलं तर तुम्हाला हेही कळेल की फक्त आणि फक्तच मनाच्या एका कोपऱ्यात शिक्षक सदैव आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत राहिलेला असतो. आणि असं आहे म्हणूनच आपण हे सोहळे साजरे करतो. एक प्रकारचा उजाळा आहे हा की आम्ही आमच्या गुरुप्रती, आमच्या शिक्षकांप्रती, आमच्या शाळेप्रती किती अटॅच्ड आहोत. आणि त्यामुळं शिक्षकांचा जो आदर आहे, जो हा सोहळा आहे, तो याचंच आपल्याला एक प्रतीक मानता येईल. आता सगळेजण म्हणतात की सर तुम्ही आम्हाला घडवलं, बाई तुम्ही आम्हाला घडवलं. पण हे पूर्ण अर्थाने खरं नाही असं मला म्हणायचं. का नाही? तर शिक्षक हा एक वाटाड आहे. शिक्षक सगळं मग शिक्षकच सगळं घडवणार असं सगळेच उच्च ह्याच्यावर गेले असते असं नाहीये. वाटाडा आहे तो वाट दाखवतोय. वाट चालायची मात्र तुम्हीच आहे. आणि ती वाट जशी तुम्ही चालाल, जितकी चालाल तितकंच ते श्रेय तुमचंही आहे आणि शिक्षकाचं आहे. आता या 39 वर्षाच्या काळात मी रत्नपुरी पाठशाळेत जवळजवळ 26 वर्ष होते. 4 वर्ष मी धवलपुरीला होते आणि 4 वर्ष निमसाखरला होते. या सगळ्या शिक्षणाच्या काळात तुमच्यासारखे प्रेमळ विद्यार्थी मला लाभले. शिक्षक कधीही रागवले तरी विद्यार्थी ते लक्षात ठेवत नाही. क्वचित एखादा माझा विद्यार्थी आहे इथं हजर आहे तो, पण मी नाव नाही घेत त्याचं. तो असं म्हणतो, बाई तुम्ही आम्हाला धोपाटत होता, पोरींना तुम्ही कधीही मारलेलं, कधीही मारले. आणि
खरं ते, कारण का मलाच मुलगी नाही, त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या मुली होत्या आणि धोपाटायची जेवढी ताकद आहे तेवढी मुलात आहे, त्यामुळे त्यांना धोपाटायला घ्या. तर थोडस मी आवर्त घेणार आहे कारण खूप उशीर होतोय की इतर क्षेत्रामध्ये आपण व्यवहाराला महत्व देतो, या क्षेत्रात व्यवहार न पाहता सेवा आणि ज्ञान हेच फक्त पाहिलं जातं. इतर ठिकाणची संपत्ती दिल्याने कमी होते, पण आमची संपत्ती दिल्याने कधीही कमी झालेली नाही, उलट ती वाढत गेलेली आहे. आणि ही संपत्ती जेवढी तुमची आहे तेवढीच ती आमची सुद्धा आहे. आणि याचा परिपाक म्हणजे हा जेव्हा आपण भेटतो शिक्षक विद्यार्थी, त्यावेळेला तो जो आदर आहे, तो जो मान सन्मान आहे, तो जो गुरु शिष्य परंपरा जपण्याचा जो प्रयत्न आहे तुमच्याकडून होणारा, तो पाहिला की हा आनंद शतगुणित होतो. शेवटी मला एक असं म्हणायचंय की नुसतं ज्ञान हे प्रेमाशिवाय वृक्ष, नुसतं प्रेम पण उपयोगी नाही, म्हणून ज्ञानरूपी प्रेम आणि प्रेमरूपी ज्ञान हे जर आपल्याला जगण्याचं बळ देणारं साधन असेल तर ते केवळ आणि केवळ पाठशाळा आहे, तुम्ही आहात आणि आम्ही. शेवटी हा सोहळा ज्यांच्या अथक परिश्रमामुळे संपन्न झालाय त्या सर्व आयोजकांना माझे आशीर्वाद आहेत, धन्यवाद आहेत. आणि शेवटी फक्त मला थोडीशी कविता म्हणून दाखवायची आहे जी माझी नाही आहे पण म्हणावीशी वाटते. शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, आणि शब्दांनी शिकवले रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा, शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्दच ठेवतात जपून त्या गोड आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आणि म्हणून हे शब्द तुम्ही लक्षात ठेवावेत म्हणून सर्वांना आमच्या शिक्षकाच्या वतीने तिळगुळ दिलेला आहे, तर तिळगुळ घ्या आणि गोड बोल. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी अतिशय विनम्रतेने सांगितलं. मी माझी माहिती सांगते. या शाळेत मी पण विद्यार्थिनी होते, नंतर या शाळेतच उपशिक्षिका म्हणून आले आणि नंतर शेवट रिटायर होताना मुख्याध्यापक म्हणून या शाळेतच हे झाले, रिटायर झाले. विद्यार्थी घडवताना काही वेळेला विद्यार्थ्यांना मी रागवला असेल किंवा काही वेळेला पाठीवर थाप दिली असेल, पण आज ते विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर काम करतायत हे बघून आमच्या सर्व शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून येतोय. आणि त्यांच्या पुढील जीवनात अशीच वाटचाल हो आणि त्यांची प्रगती हो. जास्त एवढं न बोलता एवढे त्यांना आशीर्वाद देऊन मी माझं भाषण आवर्त घेते, कारण का वेळ झालेला आहे कार्यक्रमात. आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या रत्नपूर पाळीचे मुख्याध्यापक आदरणीय क्षीरसागर सर आणि आमचे सहकारी गुरुजन वर्ग आणि आजी माजी विद्यार्थी मित्र, प्रथम मी सर्वांना आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मी आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानतो की जुने विद्यार्थी भेटले हे माझे भाग्य समजतो. आज मी आपल्या समोर उभा राहिलो तो म्हणजे आपल्या सर्व आठवणीचा डोंगर, आणि ती म्हणजे आपली रत्नपुरी पाठशाळा. आज आपण जुने क्षण आणि जुनी नाती नव्याने साजरे करण्यासाठी गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत. आज तुम्हा सर्वांना पाहून आनंद झाला. मला येते तुम्हा सर्वांना याची देही याची डोळा बऱ्याच वर्षांनी पाहून खूप खूप आनंद झाला. सर्व काही भेटतं या
पण जुने मित्र मैत्रिणी आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. आजचा हा प्रवास जवळजवळ 25-30 वर्षापेक्षा जास्त असेल. वर्षामागून वर्ष सरत जातात. शिक्षण, लग्न, नंतर मुलं बाळ, त्यांचं शिक्षण, घर, हे सर्वांच्या धकाधकातून वर्गातील मित्रमैत्रिणी विखुरलेले असतात. कित्येक वर्ष भेट होत नाही. यातील काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, प्राचार्य, प्राध्यापक, वकील, कवी, शिक्षक झाले असतील. काही शेतकरी, बागायतदार, काही UPSC, MPSC होऊन प्रशासनात अधिकारी असतील, काही बँकेत, काही कंपनीमध्ये असतील. आज हे सर्व विद्यार्थी एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत असतील. सर्वांना आज खूप आनंद झाला असेल. आपल्या आज या पाठशाळेत आपण सर्वांनी मनोगत खूप छान लिहिले आहेत, ती मी वाचली आहेत. या पाठशाळेत एकंदरीत आपले मनोधैर्य वाढवले. या शाळेने मुलांचा आत्मविश्वास वाढवला. आज या विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन सेल्फी काढून त्याला निमंत्रण पत्रिका दिल्या. प्रत्येक विद्यार्थ्याचे मोबाईल ऍड करून नंबर शोधून त्याने या कार्यक्रमात ऍड केले आणि शिवाय मदतही म्हणजे आर्थिक वर्गणी गोळा केली. कोणताही कार्यक्रम असताना खूप खर्च येतो, अडचणी येतात आणि या विद्यार्थ्यांनी हे सगळं पार केलं आणि या कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले. असा हा कार्यक्रम एकदम सुंदर आणि यशस्वी पार पडला. आयोजकाचे विशेष मी आभार मानतो आणि तुम्ही केलेल्या कार्य खूप मोठे आहे आणि तुमच्या कार्याला माझा सलाम. शेवटी आपण सर्वांनी आपले व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून उपस्थिती लावली, या मेळाव्याला शोभा आणली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. यानंतर मी विनंती करतो सुटकर बोलू का 10 मिनिट, फक्त 10 मिनिटाच्या आतच ओळखतो. मला संयोजकाने बोलण्याची वेळ दिली कारण बराच उशीर होतोय. आता या कार्यक्रमाचे संयोजक जे नियोजित सगळे मंडळी आहेत, सर्व माझे विद्यार्थी आणि पालक वर्ग, सुरुवात कुठून करायचा हा प्रश्न आहे. हे पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण कुठंतरी स्वर्गात बसलोय का काय. कारण का स्वर्ग उभा केला या शिक्षकाने, हे महत्वाचं आहे. कारण जसं पेरलं तसं उगवत असतं. आज या शिक्षकांनी पेरलं म्हणून आज एवढे विद्यार्थी मान झाले. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो हा माझा विद्यार्थी. हे जेव्हा आमचं ऊर भरून येतं, कांबळे सर आहेत, प्राध्यापक आहेत, आता मिलिंद कांबळे सर आहेत, PhD झाले. आताचं मुले किती राज्यात सांगावे, कुणाचं सांगावं, किशोर वाटत सगळं प्रत्येकाचं. एक कांबळे सर आहेत, प्राचार्य आहेत. आता मी नावं घ्यायला काही वेळ लावत, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर असं हे रत्न या रत्नापुरी विभागामध्ये शिक्षण आता झालेले आहे. वास्तवता शेती महामंडळाची परिस्थिती कोणी म्हणेल की हे विद्यार्थी इथं घडले, शहरामध्ये कोणी शिकेल तिथं शिकवण्याला लावतील, पण सर्व आता 2 मिनिटांमध्ये हे इंटरनेटचं युग आहे. हे गाडेकर मॅडम असतील, शहा मॅडम असतील, पिंपळ सर आहेत, प्रेमाने हाताला धरून शिकवलेलं आहे. हे इंटरनेटनं ऑनलाईन शिक्षण गेला का आपण म्हणतो माझा मुलगा आता ऑनलाईन शिकतोय, याम करतोय, काही नाही. बघा, जे हातानं धरून शिकवणारे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वतःचा एक साक्षीदार म्हणून मला भाग्य वाटतं. मी सांगते अतिशय आनंद होतोय. मी 1983 साली 30 ते 35 वर्ष माझी सेवा झाली. रत्नापुरी विभागामध्ये फक्त 2 टर्म आलोय मी, 2 वर्ष. आता हे मी राहायलाच येतो होतो, त्याच्यामुळे मी इथं काम केलं काय, लालपूरला काम केलं काय, ना आदिपूरला काम केलं. माझे सगळे विद्यार्थी भेदाभेद न करता या ठिकाणी आले. आता मुली मी आज पाहिलं, बऱ्याच जणांना मुलींना पाहिलं, ओळखाही नात मला. खरोखर विद्यार्थी सुद्धा काय काय आज भेटले मला, अतिशय उर भरून आलं. तर अधिक न वेळ घेता मी जे घडवलं हे विद्यार्थी, आणि त्याच्या अगोदर मला एक जाता एक आठवण होते की ज्या सावित्रीमाई होत्या त्यांनी शिक्षणाचा पाया रचला आणि आज ह्या सावित्रीमाईच्या लेखी हात बघून मला खूप समाधान होत आहे. ज्या
त्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची द्वारे खुले केली. ज्या बाबासाहेब परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो खेळणारा भुगुललाच पाहिजे, हे जे शिकवण हे आपण तुम्हा आम्हाला लक्षात ठेवली आणि म्हणून त्याचा हा परिपाक आहे. तेव्हा सर्व आता अधिक न वेळ घेता, कारण बोलायचं खूप आहे, परंतु कृपा करून मला थोडं बोलायची संधी दिली, कारण बरेच जण म्हणत होते आता बस येत दोघं कोणीतरी बोला, पण मला राहून नाही, तर अधिक न वेळ घेता मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व संयोजकाचा आभार मानतो आणि या सर्वांना दीर्घायुष्य लाभ प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करून माझं या ठिकाणी भाषण थांबवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्ते. यांच्यापेक्षा मी थोडं वेगळा आहे बरं का, वेगळा लक्षात येत असेल आवाजावरूनच सगळ्या पण लक्षात येत असेल. हे सन्माननीय व्यासपीठ आणि आयोजक संयोजक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि माझे सर कांबळे सर, अरुण कांबळे सर, मी त्या कळंब कॉलेजचा विद्यार्थी आहे. या ठिकाणी मी 22/7/86 ला सर्व्हिसला लागलो आणि आलेल्या 2 वर्ग एकत्र होते. संध्या मॅडमला 2 वर्ग होते 7वीचे आणि फार टार्गेट विद्यार्थी होते त्यावेळेचे आणि शेजारीच ऑफिसच्या शेजारीच मला वर्ग 7वीचा दिला. का वर्ग असा होता, मी पहिल्यांदा सर्व्हिसला लागलो होतो, मी तरुण होतो, काही अडचण येत नव्हती, पण त्या ठिकाणी जी सुरुवात केली या पाठीमागचे सगळे स्टेजवर दैवत मी मानतो, मी नतमस्तक होतो त्यांच्याशी. का तर तुम्हाला माहिती आपल्या कुटुंबात सगळ्यात लहान कोण असतं त्याला काय मानतात तुम्हाला माहिती, काय म्हणतात? शेंडफळ. त्यातला मी शेंडफळ आहे, सर्वात लहान आहे. मी अंतोले केंद्रामध्ये केंद्र प्रमुख आहे, लासुर्य बीटचा विस्तार अधिकारी आहे, सध्या कार्यरत आहे. या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय तुमच्याकडे पाहिल्यानंतर. मी वालचंदनगर राहतो, पाठशाळेच्या पाठीमागे गुंडबोळ सोसायटी, हे जाता येताना मी सगळं वैभव पाहतो, पण जुनी आठवणी आली की परत खाली बघावंशी वाटतं. का जुनं अतिशय प्रत्येक वर्गाच्या नोंदणी मोकळ्या होत्या आणि इतकं रमणीय वातावरण. मी इथल्या शिक्षकाला दोष देत नाही, मी केंद्र प्रमुख आहे, विस्तार अधिकारी, मी माझंच त्याला नाव ठेवत नाही. परिस्थिती बदलली, इथे जे कॉर्पोरेशनची लोक होती सगळी गेलेली, मग मुलं कुठून येणार आणि प्रत्येकाचं काय झालं माहितीये का, माझा मुलगा इंग्लिश मिडियमला लावला पाहिजे, सुटपोटात गेला पाहिजे, गाडीत गेला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. म्हणून या ठिकाणी प्राथमिक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय. पण तसं काही बोलू नका. प्राथमिक सुटका आता रात्री कालच्या 26 जानेवारी संध्याकाळी तुम्ही पाहिलं असेल, आंदोलनाला 11 शाळेचं गॅदरिंग झालेले, अतिशय उत्कृष्ट गॅदरिंग झालेले आणि प्रत्येक शाळा माझी शाळा प्राथमिक शाळा अतिशय उत्कृष्ट देखणं असं त्या ठिकाणी गॅदरिंग करतात. प्रत्येकाच्या मुलांना पालकांच्या त्या कला मुलांना त्या ठिकाणी वाव मिळतो आणि पहिलं एखादा मुलगा स्टेजवर यायचा म्हणलं तर थरथरत कापड येत होता. आता माझा प्राथमिक शाळेतला मुलगा कधीच असा येणार नाही. म्हणून आज संयोजकाने मला पाठीमागून बोलले थोडंच बोला बरं का, पण मी 2 व्हीलर आहे, आता कार्यरत बी आहे, मी शिक्षक बी आहे. सगळी पाहिल्यानंतर बरंच आठवते. या ठिकाणचे अतिशय हुशार विद्यार्थी आहेत, कांबळे सरांसारखे विद्यार्थी, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर बरंच आठवते. बोलण्याच्या ओघामध्ये जास्त बोलत नाही. या ठिकाणी संयोजकाने अतिशय उत्कृष्ट नियोजन केलंय, मी त्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्या स्टेजवरच्या गुरुजनांना नतमस्तक होतो आणि थांबतो. यानंतर सन्माननीय बोलणी झालेला आहे, तर मी 2 मिनिटांमध्ये मानवत बोलल्याशिवाय या ठिकाणी संयोजक या ठिकाणी संयोजकाचे प्रथम आभार मानतो आणि मला वाटतं या इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम या संयोजकांना त्यांना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे. मला विशेष वाटतं की प्रत्येकाच्या घरी येऊन प्रत्येकाचा पत्ता शोधून प्रत्येकाच्या घरी निमंत्रण पत्रिका देणे ही अभिमानाची बाब आहे. ही पहिलीच वेळ असली प्रत्येकाचे. आता आम्ही जवळजवळ 10-15 वर्ष 8-10 वर्ष उठाव केलेले आहेत, 25 वर्ष 10 वर्ष तरी सुद्धा सर्व माझी विद्यार्थ्यांचे पत्ते शोधून संयोजकांनी
सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. या शाळेमध्ये बरेचसे माझ्या जीवनातील निम्मी सर्व्हिस या ठिकाणी झालेली आहे. 1998 पासून ते 2015 पर्यंत 18 वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली. मला अभिमान आहे की सर्वसामान्य कुटुंबातील गरीब परिस्थितीमुळे चांगल्या पद्धतीने आज मोठ्या पदावर आहेत याचा आम्हाला गर्व आहे. गरीब श्रीमंताची मुलं मोठ्या शाळेमध्ये वाचन वगैरे मोठी झाली, पण सर्वसामान्य शेती मामल्याच्या गरीब कामगाराची मुलं उच्च पदावर गेली याला मला स्वार्थ अभिमान आहे. हा विद्यार्थी भेटल्यानंतर मी MSc झालो, मी MBA झालो, मी डॉक्टर झालो हे ऐकल्यानंतर कुठल्याही शिक्षकाला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आज श्रीमंतीपेक्षा मोठ्या बहुमानापेक्षा ज्या शिरस्पर्श करतात ती मुलं ही आम्हाला लाख मुलाची देणगी आहे. म्हणून संयोजकांनी जास्त वेळ करून आम्हाला बोलावे या निमित्ताने आमचे माझे सहकारी सर्व यांना भेटण्याची वेळ आला आणि मला समाधान वाटलं. तर मला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी काम करत असताना मला जो अनुभव आला की गरीब परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो शासनाकडून जो ड्रेस मिळत होता त्या ड्रेसवरच ती मुलं येत होत्या. सकाळी जायच्या आणि दुसऱ्या दिवशी शाळेत घालायच्या. अशा परिस्थितीमध्ये मुलं शिकून मोठी झाली हे आमचं अभिमानाची बाब आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मुलं या ठिकाणी आहेत. मला अभिमान आहे. बरेचसे मला जी नावं आज या ठिकाणी चंद्रशेखर सरांचा मुलगा त्याची हँड रायटिंग मला अजून सुद्धा आठवतो सर. किंवा टिपू सुलतान एका वेळेमध्ये 50-50 प्रश्नाचे उत्तर हा चंद्रशेखरांचा मुलगा देत होता आणि त्याचं हँड रायटिंग इतकं सुंदर होतं की एखाद्या 10वी-11वीच्या मुलापेक्षा ॲक्युरेट होतं. म्हणजे ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. वालचंदनगरला स्पर्धा होती, वालचंदनगर शाळेत मुलं जायची, पण आम्ही सर्व शिक्षकांनी विचार केला एकही मुलगा आपल्या शाळेतला या वर्धमान विद्यालयामध्ये गेला पाहिजे. 7वीला गेल्यानंतरच मुलं या ठिकाणी जायची आणि आपल्या शाळेतून नाव काढायची याचा अभिमान आहे. थोडक्यात माझे आम्हाला बोलवलं, आम्हाला तुझे सन्मान केला. सर्व माझ्या विद्यार्थ्यांना माझा सलाम. धन्यवाद. धन्यवाद सर. माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक या ठिकाणी उपस्थित असणारे आजी शिक्षक, या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक क्षीरसागर सर, या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व गुरुवर्य, ज्याच्यामध्ये इकडून आपण जर बघितलं तर भोसले सर आहेत, करचे सर आहेत, सुतकर सर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी पिंपळनेरकर सर आहेत, बोंबे सर आहेत, लगस मॅडम आहेत, भावार्थी मॅडम त्याच्यामध्ये या ठिकाणी आहेत, इकडे गाडेकर मॅडम आहेत, चिटणीस मॅडम आहेत, आमच्या संध्या मॅडम आहेत, शहा मॅडम या ठिकाणी आहेत, पिंपळनेरकर सरांच्या मिसेस पिंपळनेर मॅडम त्याच्यामध्ये आहेत, देशपांडे मॅडम या ठिकाणी आहेत, तांबट मॅडम या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर गर्दे मॅडम या ठिकाणी आहेत, निकम मॅडम आहेत, कोरे मॅडम या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कसबे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या या शिक्षकांचं, ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं, ज्यांनी आपल्यावर अपार असं प्रेम केलं, आपल्याला माया दिली, आपल्याला प्रेम दिलं, आपल्याला माणुसकी दिली आणि त्याच्यामधून आज आपण घडलो. त्यामुळे या शिक्षकांच्या प्रती पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना अभिवादन या ठिकाणी करूया. खरंच रत्नपुरी पाठशाळा म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव जे आहेत ते अनुभव या ठिकाणी कथन केलेले आहेत. म्हणजे त्यावेळेचे आमचे शिक्षक या ठिकाणी जर बघितले तर झेंडे गुरुजी त्याच्यामध्ये होते, पिंपळनेरकर सर होते, रमाकांत गुरुजी होते, जोशी गुरुजी त्याच्यामध्ये होते, पाटील सर होते, पवार मॅडम या ठिकाणी होत्या, त्याचबरोबर या ठिकाणी चिटणीस मॅडम देखील आम्हाला त्यामध्ये शिकवायला या ठिकाणी होत्या, हगारे सर त्याच्यामध्ये आम्हाला शिकवायला होते. म्हणजे या सगळ्यांनी आम्हाला जे पैलू पाडले, आमच्या आयुष्याला जे पैलू पाडले आणि ज्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी घडलो, म्हणजे आज खरंच या पाठशाळेला म्हणजे धन्यवाद द्यावंसं त्याच्यामध्ये मला वाटतं. कारण आज मी 1970ला रत्नपुरी पाठशाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, म्हणजे आज जवळजवळ 53 वर्ष झाली. 53 वर्षापूर्वी रत्नपुरी पाठशाळेमध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि 46 वर्षानंतर आज जवळजवळ 46 वर्ष झाली नंतर मी रत्नपुरी पाठशाळा त्याच्यामध्ये सोडून या ठिकाणी झाली. 1977ला मी रत्नपुरी पाठशाळा त्याच्यामध्ये
तिथून बाहेर पडलो आणि नंतर मी वालचंद विद्यालय कळम, नंतर TC कॉलेज या ठिकाणी गेलो, तिथं MCOM झालो. नंतर इथंच आपलं विश्वासराव रणसिंग कॉलेज आहे, त्या महाविद्यालयामध्ये मला प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शेवटी उपप्राचार्य म्हणून मी त्याच्यामध्ये ऑगस्ट 2023 मध्ये निवृत्त झालो. आणि शेवटी ऋण जे आहे ते ऋण आपल्या या सर्व शिक्षकांचं त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये मानावंसं त्याच्यामध्ये वाटतं. या ठिकाणी हगारे सरांनी देखील सांगितलं, हगारे सर आमचे विद्यार्थी आहेत, म्हणजे अल्टिमेट विद्यार्थी आहेत. म्हणजे इथं आता हगारे सर आहेत ते आमचे विद्यार्थी, आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. म्हणजे मला देखील अभिमान त्याच्यामध्ये वाटतो, कारण कोणत्याही शिक्षकाला अभिमान वाटतो तो आपल्या विद्यार्थ्याचा. तो विद्यार्थी, आपला विद्यार्थी हा चांगला पायावर उभा राहिला आहे, स्वावलंबी झालेला आहे, चारित्र्यवान त्याच्यामध्ये आहे, शिस्तप्रिय आहे आणि त्यानं आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने तो व्यतीत करतो आहे. आणि म्हणून या शिक्षकांना देखील अभिमान वाटण्यासारखी या ठिकाणी गोष्ट आहे. आज या रत्नपुरी पाठशाळेमध्ये, म्हणजे आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही रत्नपुरी असं त्याच्यामध्ये म्हणतो, पण आम्ही आमच्या मनामध्ये अजून देखील कोरलेली आहे ती रत्नपुरी पाठशाळाच त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे. कारण या पाठशाळेमध्ये म्हणजे मला या ठिकाणी 1-2 प्रसंग मी फक्त सांगतो आणि आपली रजा त्याच्यामध्ये या ठिकाणी घेतो. कारण या ठिकाणी इथं वाळू त्याच्यामध्ये होती आणि आमचे संध्याकाळचे क्लासेस त्याच्यामध्ये व्हायचे. संध्याकाळी स्टडी रूम त्याच्यामध्ये असायचे आणि या स्टडी रूमला आमचे पिंपळनेरकर सर जे आहेत ते पिंपळनेरकर आमच्या बरोबर झोपायला यायचे. कारण बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळेस इथं शाळेमध्ये भीती सांगितली जायची, कुठं काय काय वगैरे असं मी सांगत नाही ते, पण आता ती भीती सांगितली जायची आणि आमची सगळी भीती पिंपळनेरच्या सरांनी त्याच्यामध्ये या ठिकाणी घालवली. गणित आहे ते गणित आम्हाला चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी जोशी गुरुजी त्यांनी चांगले प्रयास त्याच्यामध्ये केले. आणि शिस्तीच्या बाबतीत जर म्हटलं तर या सगळ्यांना देखील त्याचा अनुभव हा निश्चितपणे या ठिकाणी आलेला असेल. आणि ते म्हणजे आपले या शाळेचे जे पूर्वीचे मुख्याध्यापक आहेत ते झेंडे गुरुजी सर. झेंडे गुरुजींचा उल्लेख केल्याशिवाय म्हणजे रत्नपुरी पाठशाळा तिचा जो इतिहास आहे हा इतिहास मला वाटतं पूर्ण होईल असं मला त्याच्यामध्ये या ठिकाणी वाटत नाही. कारण या ठिकाणी आपण सगळे बसलेलो असायचो, प्रार्थनेला बसलेलो असायचो. त्या कोपऱ्याच्या वर्गामध्ये तिथं प्रार्थनेचे मुलं त्याच्यामध्ये मुली असायच्या, इकडे सगळे विद्यार्थी बसलेले असायचे, इकडे सगळे विद्यार्थी त्यामध्ये बसलेले असायचे. आणि जो कोणी विद्यार्थी उशिरा येईल, जो कोणी विद्यार्थी उशिरा येईल त्याला या ठिकाणी थांबवलं जायचं, या ठिकाणी थांबवलं जायचं. आणि त्याला त्या ठिकाणी थांबवल्यानंतर शेवटी झेंडे गुरुजी त्यांच्याकडे यायचे आणि झेंडे गुरुजी सांगायचे हात पुढे करा. आणि झेंडे गुरुजी अशा पद्धतीच्या छड्या मारायचे. खरंच तो जो मार आहे तो मार आम्हाला शिस्त लागण्यामध्ये फार मोठा कारणीभूत त्याच्यामध्ये या ठिकाणी ठरलाय. आणि त्यामुळं आज शिक्षक जरी मारत असले तरी देखील तो आज कायद्यानं त्याच्यामध्ये बंदी घातली, पण मला वाटतं ही बंदी उपयोगाची नाही. कारण विद्यार्थ्याला घडवायचं असेल तर त्याला म्हणजे मारावंच लागतं, त्याला काहीतरी राबवावंच लागतं आणि त्याशिवाय तो विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी याच्यामध्ये या ठिकाणी घडत नाही. चित्रकलेच्या संदर्भात जर बघितलं तर पिंपळनेरकर सरांचा हात कुणी धरेल असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये नंतर खोलम सर त्याच्यामध्ये आले, ते देखील चित्रकलेच्या संदर्भामध्ये अत्यंत म्हणजे अगदी 5 मिनिटामध्ये एखादी चित्रकृती ही त्याच्यामध्ये या ठिकाणी साकारलेली असायची. म्हणजे या शाळेच्या संदर्भातले हे जे अनुभव आहेत हे अनुभव हे अत्यंत महत्वाचे अनुभव त्याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. आणि या शाळेनं इथल्या शिक्षकांनी आम्हाला त्याच्यामध्ये या ठिकाणी घडवलं. देगलूरकर मॅडम त्याच्यामध्ये असतील, संध्या मॅडम नुकत्याच आम्हाला शिकवता आल्या होत्या. मला वाटतं 6वीच्या वर्गामध्ये 6वीला आम्हाला वर्ग शिक्षिका त्याच्यामध्ये होत्या संध्या मॅडम, 5वीला जोशी सर त्याच्यामध्ये होते, 6वीला संध्या मॅडम होत्या आणि 7वीला पिंपळनेरकर सर हे क्लास टीचर त्याच्यामध्ये होते. आणि मी त्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर माझी 5वीची जी गुणपत्रिका आहे ती गुणपत्रिका टाकली. म्हणजे माझ्या शाळेचा मला अभिमान आहे, कारण त्यावेळेची माझी जी प्रगती पुस्तक आहे ते प्रगती पुस्तक आजही माझ्याजवळ जपून आहे. माझी शाळेची सगळी प्रगती पुस्तकं म्हणजे वालचंद विद्यालय असेल तिथलंही प्रगती पुस्तक असेल, TC कॉलेज असेल तिथलं प्रगती पुस्तक असेल, ही सगळी प्रगती
पुस्तकं लक्षात आहेत आणि या शिक्षकांच्या स्मृती देखील आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत आणि या शाळेनं आपल्याला खरंच जे घडवलं, आपल्याला जे काही दिलं त्याबद्दल या सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि पुन्हा एकदा आपल्या या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. मला या ठिकाणी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सगळे बंधू भगिनींनो, हा देखणा आगळा वेगळा विलक्षण छान असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा. खरं तर दुग्ध शर्करा योग आज असा आहे की माझी बहीण उषा शहा जी इथे शिक्षिका होती आणि मुख्याध्यापिका होती, मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली, तिच्या बरोबर एक कंपनी म्हणून द्यायचं असं ठरवलं होतं. पण हे जे सगळं विलक्षण स्वागत जे झालं सगळं शिक्षकांचं ते बघून मला खूप आनंद झाला. आणि केवळ बहीण म्हणून मी आलेले नाही, तर मला हेच 2 मिनिटं तुमच्याशी सांगून माझा आनंद तुमच्याशी शेअर करायचा आहे. रत्नपुरी शाळेची मी माजी विद्यार्थिनी आहे आणि हे माझे गुरुवर्य आहेत. यातले बरेच गुरुवर्य आहेत, काही माझ्या मैत्रिणी आहेत, कारण आम्ही बरोबर इथे शिकायला होतो. आणि मला कल्पनाच नव्हती की आज असं काही छान योग येणार आहे. आणि आणखीन त्याच्या पुढे म्हणजे ही जी कॉलनी आहे शिक्षक चाळ, तिथे मी राहत होते. आणि तिथे राहण्याचं कारण असं की माझी आई कमलाबाई तांबट ही या शाळेची शिक्षिका होती आणि म्हणून मी इथे आम्ही राहत होतो. तर त्यामुळे मला अगदी माहेरी आल्यासारखं नुसतंच शरीराने नाही मनाने वाटलं. आणि म्हणून मला जेव्हा इथं विचारण्यात आलं की तुमचं नाव काय, तेव्हा माझं नाव मी आशा तांबट असं सांगितलं. आणि मला इथे ओळखणारे जे आहेत नंतर, कारण मी भारत चिल्ड्रन्स अकॅडमीमध्ये प्राचार्य म्हणून होते, त्या म्हणल्या की तुम्हाला आम्ही ओळखतो पण नाव वेगळं सांगितलं. म्हणलं नाव तेच आहे माझं, कारण मी माहेरी आले म्हणून आशा तांबट हे नाव सांगितलं. वकील हे माझं आडनाव आहे सध्याचं. तर खूप खूप तुमचं अभिनंदन, खूप अभिनंदन. आज आणि तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात वालचंद शेट्टी आणि सावित्रीबाई फुले यांच्या खूप आवडलं. शेठ वालचंद याच्याबद्दल आता सीमाताईंनी सगळंच सांगितलंय. पण व्हिजनरी आज वालचंद शेट्टींच्यामुळे आपण एवढ्या छोट्या खेड्यामध्ये राहून टाउनशिपचा सर्व अनुभव घेतलेला आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, मला सांगायला आनंद वाटतोय की आता तुम्ही जसं सर्वांनी सांगितलं तसं रत्नपुरी शाळेमध्ये पाया पक्का झाल्यामुळे पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये अतिशय मोठ्या इन्स्टिट्यूटची डायरेक्टर म्हणून हायफाय शिक्षकांच्या प्रिन्सिपॉलच्या बरोबर मी काम करू शकले. आणि याचं सगळं श्रेय माझ्या गुरुजनांना आहे. आणि हे मला इथे नमूद करायचं होतं आणि म्हणूनच मी 2 मिनिटं बोलायची एक परवानगी मागितली. सावित्रीबाई फुले यांना वंदन, कारण सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केली म्हणून आज आपण शिकू शकलो. आणि परत एकदा आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. माझ्या सर्व गुरुवर्यांना नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षीरसागर सर यांचं सुद्धा परवानगी मला आज बोलायला दिली आणि आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काढण्यात आली आणि रत्नपुरी शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आदिपुरी शाळेचे विद्यार्थी आहेत अशोक क्षीरसागर, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. विद्यमान शाळेचे मुख्याध्यापक जे आहे अशोक क्षीरसागर हे आमचे आणि सरांचे 1ली ते 7वी पर्यंत आदिपुरीचे विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला सार्थ माजी विद्यार्थी संघ यांच्या विनंतीस मान देऊन आपल्या या भव्य कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्व माजी शिक्षक, त्याच्यामध्ये प्रेमलता बावर्ती, उषा बाबूलाल शहा, शुद्धा शरद देशपांडे, ललिता अरविंद देगलूरकर, शशिकला कचरू लगस, सुधाकर पळणेकर, विद्या विलास देशपांडे
वैशाली विलास बालेराव, महानंदा भागवतराव गाडेकर, किसन सोमा करचे, प्रल्हाद रामभाऊ गोंडवे, हरिदास भीमराव सुतकर, दिवाद कृष्ण आगारे, सुनील भोसले सर, अशोक विद्यमान मुख्याध्यापक अशोक क्षीरसागर सर आणि आपल्याकडे वेळात वेळ काढून आलेले वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम सर सावंके तसेच राजू तोरणे यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि गेली 6 महिने आपल्या या कार्यक्रमामध्ये अतिशय कष्टाने आणि मोलाने जे हा आपला माजी विद्यार्थ्यांचा संघ उभा केलेला आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. ते विद्यार्थी फारुख शेख, विनोद पवार, आस्तिक धुमाळ, गजानन बोंद्रे, अशोक वाघ, संतोष कांबळे, संतोष गवळी, समीर शेख, भागवत तोरणे, मोहन प्रताप, प्रकाश दांडुरे, किशोर रणमोडे, उमेश चव्हाण, बापू कसबे, आप्पा दिमदिमे, गोरख खंडागळे, अरविंद कांबळे, बबलू पवार, राहुल कांबळे, विकास रणमोडे, हनुमंत बनसोडे, मसाजी दिमदिमे, सुनील केंगार, लक्ष्मण वाघ, राजू भोसले, उमेश मोठे, शरद गोरवे. मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमासाठी खास गाडी पार्किंगची व्यवस्था होत नव्हती, त्याच्यासाठी सुद्धा आपले गजानन बोंद्रे यांनी आपल्या JCBच्या माध्यमातून ही फ्री सेवा दिलेली आहे. तसेच विकास रणमोडे यांनी सुद्धा त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर लावून त्या ठिकाणी सगळं ग्राउंड अतिशय व्यवस्थितरित्या स्वच्छ करून आपल्याला ती सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच विनोद पवार यांचे देखील मी आभार व्यक्त करतो की या जेवणासाठी कार्यक्रम जे उपस्थित केलेला आहे तो कार्यक्रम ज्यांनी जे साहित्य आणायचे होते ते त्यांच्या स्वतःच्या पिकअपमध्ये त्यांनी स्वतः घेऊन आलेले आहेत, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. फारुख शेख, कधीही आम्ही त्यांना विचारले फारुख या ठिकाणी आपल्याला निमंत्रण पत्रिका द्यायला जायचं आहे, तरी त्या ठिकाणी फारुख शेख स्वतःची 4 व्हीलर गाडी घेऊन स्वतः चालक राहून उपस्थित होते, यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बोर्ड वगैरे छापलेले आहेत, सगळे बोर्ड अजंता आर्ट्स मधून फ्रीमध्ये छापून दिलेले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण पूर्ण मोठ्या संख्येने या आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आणि यानंतर छोटासा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, 2 आंब्याचा वृक्षारोपण कार्यक्रम आहे. यानंतर हा कार्यक्रम होईल, सर्वांनी त्याच्यासाठी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिल मेरा ललचाए, कोई तो आ जाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, यार
याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए। तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। जाते हो जाने जाना आखिरी सलाम लेते जाना, हमको वहाँ ना बुलाना आखिरी सलाम लेते जाना। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। तेरे लिए ले लेंगे जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी। ये दोस्ती हम नहीं